केशव भूमि न्यूज। पालघर जिले के दहनों में अरब सागर पर प्रस्तावित वाड़वन बंदरगाह के विरोध में आज मच्छीमार समाज के साथ साथ अन्य समाज के लोगों ने बड़ी संख्या में इस बंदरगाह के विरोध में पालघर कलेक्टर कार्यालय पर एक भव्य मोर्चा निकाला है। उनका कहना है कि किसी भी कीमत पर हम इस बंदरगाह को नहीं बनने देंगे। अगर यह बंदरगाह बनता है तो समुद्र तट पर बसे जो मछुआरे हैं उनका मच्छीमार का जो व्यवसाय है वो पूरी तरह से नष्ट हो जाएगा और परंपरागत इन गांव में जो डाई मेकर हैं उनके भी जो व्यवसाय है वो खत्म हो जाएगा। मच्छी जैसे काटेंगे बंदर मछुआर एक दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। एक दो समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाचे, मच्छी जैसे काटेंगे, काटेंगे भाई काटेंगे, मच्छी जैसे काटेंगे, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। एक दो वाड़वन बंदर फेक दो, या सरकारचं करायचं काय, खाली लोकं वरती पाय, ये बाकी है क्या है खड़ा है इधर की तो रद्द करा
करती है सरकार हमसे डरती है। कैसे काटेंगे नाही कुणाच्या बापाचा पुलिस तो आगे करती है। नाही कुणाच्या बापाचा और इसके साथ साथ जो है मुरबे में जेएसडब्ल्यू का जो प्रस्तावित बंदरगाह है और माहिम में रिलायंस का टेक्सटाइल पार्क जो प्रस्तावित है उसके विरोध में भी इन लोगों ने मोर्चा निकाला और इनका कहना है कि इन सभी प्रोजेक्ट को भी हम नहीं होने देंगे और पालघर को हम चौथी मुंबई नहीं बनने देंगे। जैसा कि आप इन तस्वीरों में देख सकते हैं कि बड़ी संख्या में मच्छीमार समाज के लोग जो हैं और उनके साथ साथ अन्य समाज के लोग जो हैं बड़ी संख्या में यहाँ पे आए हैं। काफी कड़ी तपती हुई धूप है, सड़कें गर्म है। कलेक्टर कार्यालय के सामने देख सकते हैं कि आप कितनी बड़ी संख्या में लोग जो है इन जो सरकार जिसे विकास प्रोजेक्ट कहती है उसके विरोध में लोग जो है सड़कों पर उतरे हैं और अपना विरोध प्रदर्शन कर रहे हैं। हे बंदर 1995 ला आलं तेव्हा विश्वकर्स फोरम महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती काढलं आणि मग आपण पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली झाली तेव्हा 2016 ला आपण असाच बिडको मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा आपण त्याही पेक्षा मोठ्या संख्येने उपस्थित प्रचंड संख्येने पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि त्यानंतर आंदोलन आपले चालू राहिले। येथील कॉन्ट्रॅक्टरना आणि सरकारच्या दलालांना घाई लागली की आम्हाला 30 किलोमीटर घाबरले की नाही 3000 पोलीस त्यांची सुरक्षा यंत्रणा कशाला आम्हाला घाबरतात। आम्ही शांतपणे आपल्या दिलेल्या घटनेवर आणि म्हणून म्हणतोय की घडलेलं कपरेटला कुलेब्याला शिवस्मारक बांधू नका असं तेथील मच्छीमारांची अगदी तिथे तो जो पॉइंट आहे राजभवनाजवळ तो अतिशय धोक्याचा आहे। तिथे शिप जोडलेला आहेत आणि ते मासे उद्घाटन आणलं। आम्हाला 2 दिवस आम्ही तिथे 28 खलाशी घेऊन विरोध केला तर जगामध्ये अशी नोंद होईल की महाराष्ट्रातील मच्छीमारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवस्मारकाला विरोध केला। आम्ही शांत बसलो, उद्घाटन करून गेले। 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, त्यांचे परत सर्वे चालले होते। बघा तिथे 2 अधिकारी बुडाले सर्वेला गेलेले आणि हजारो कोटी संपवून देखील तिथे वीट सुद्धा रचलेली नहीं। म्हणून मी वहीं पालघर में निकले इस भव्य मोर्चे को देखते हुए पुलिस प्रशासन भी एक्शन मोड पर दिखाई दिया और पालघर में चप्पे चप्पे पर पुलिस के जवानों को तैनात किया गया है और कुछ समय के लिए सुरक्षा की दृष्टि से पालघर की सड़कों पर आवागमन को रोक दिया गया था और इस दौरान आने जाने वालों को भी काफी कठिनाइयों का सामना करना पड़ा।
बरोबर, तुमचं स्वागत आहे. सर्व प्रकल्प रद्द करणं असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू, पण हे प्रकल्प बंद करून दाखवा, ही अशी त्यांना आम्ही पत्राद्वारे म्हणजे प्रेसद्वारे विनंती केलेली आहे. मी इथेच आता थांबतोय, परंतु एकच सांगतोय की आपण ज्या घोषणा दिल्या, काटेंगे भाई काटेंगे, क्या मच्छी जैसे काटेंगे भाई काटेंगे. पण आता मी एक घोषणा ऐकली सोलून काढण्याची, वो तो काटेंगे नाही, उचलेंगे भाई उचलेंगे, मुशी जैसे उचलेंगे, उचलेंगे भाई उचलेंगे. हे काम आपल्याला करायचं आहे, परंतु नागपूर एकच सांगू इच्छितो पुन्हा की शासन आपल्याला घाबरत आहे. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है और मैं बोलना चाहूंगा आपके लिए, अंदर की ये बात है, पुलिस हमारे साथ है. अंदर की ये बात है, पुलिस हमारे साथ है. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय मच्छीमार, जय कष्टकरी, जय शेतकरी. मैं रामकृष्ण तांडेल, नेशनल फिश ऑफिस फ्रॉम मछुआरों की राष्ट्रीय संगठना प्रेसिडेंट हूँ. आज इधर जो हम बैठे हैं जिलाधिकारी कार्यालय के सामने, जो आक्रोश मोर्चा हम लेके आया है, जो कि वाडवन बंदर जो 1995 से प्रस्तावित किया है गवर्नमेंट ने, उसको हमने 30 साल तक रुकाया, लेकिन अभी वो बांधने की कोशिश कर रहे हैं. और वो अगर वो वाडवन बंदर जो हो जाएगा, वाडवन पोर्ट, उसके बाद उन्होंने एक एयरपोर्ट जो समुद्र में लिया गया है, उसके बाद बाजू में मुर्बा बंदर, जिंदाल बंदर आ रहा है, उसके बाद केलवा माई में एक टेक्सटाइल पर रासायनिक जो घातक है वो आ रहा है, और चौथी मुंबई तो किसके लिए चाहिए, क्योंकि उससे सब हम जो भूमिपुत्र मच्छुआर विस्थापित होने वाले हैं. और एक आवाज देने के लिए हम इधर आए हैं. ये हम पूरा मिशन में मछुआर और फार्मर्स, आदिवासी कष्टकरी सब इधर आए हैं. हम ये शासन को आवाज दे रहे हैं. अगर तो भी नहीं माने तो मुंबई में मंत्रालय में मोर्चा निकलने वाले हैं, और वही नहीं माने तो हम जंतर मंतर मतलब दिल्ली में भी मोर्चा निकलने वाले हैं. विनीत प्रभाकर पटेल वरुण. हमारा जो वाडवन पोर्ट आ रहा है, वहाँ पे जो सीएम साहब हमेशा बोल रहे वो उसका विरोध में हम लोग आए हुए हैं. और हम लोग को बोल रहे बार बार कि 10 लाख रुपया देंगे तो हमारे यहाँ का जो सब समाज है, किनार पट्टी के जितने समाज है, वो पर बराबर अपना जो व्यवसाय करते हैं उसमें समाधानी है, और उनको उनकी जरूरत नहीं है. तो ये 10 लाख रुपए किसको देने वाले ये लोग? तो वो अभी भी हमारे जिले में, पालघर जिले में 29 लाख हमारी लोक संख्या है, उसमें 20 लाख ये भूमिपुत्र है, और जो बाकी के है वो बाहर पर राज्य से आए हुए और आजू बाजू जिले से आए हुए. इसलिए हमको वो नौकरियां नहीं चाहिए. हम जो है हमारे काम में खुशी है, हम लोग दूसरे लोगों को काम देते हैं, इसलिए हमको ये बंदर नहीं चाहिए. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही आज वाढवून बंदर विरोधात इकडे आलेलो आहे. आणि मागे असं एक व्हिडिओ आलेला आहे रितेश राणेंचा म्हणा, आम्हाला थोबाड म्हणून त्यांनी सांगितलं. कोणाचे लोकांचे थोबाड इकडे विरोध करतात, लोकांच्या थोबाड्याचा विरोध आहे. आता इतकी किती थोबाड आहे त्याने बघावी, किती थोबाडे लाखो संख्येने थोबाड आहे तेही बघावी. आणि नंतर दुसऱ्यांना प्रश्न आणि ह्यांना मच्छीचा काही गंध नसताना ह्यांना म्हणते आम्ही नाही केले, आम्ही त्यांना निवडून दिले म्हणते. त्याला त्यांच्या लोकांनी त्यांना मंत्री केले, आम्ही त्यांना निवडून दिले, आणि त्यांनी मच्छीविषयीचं बोलायचं नाही. तुझे नाव सांग, काय मागणी तुझी? माझं नाव निर्भय. आमची मागणी आहे की हा बंदर नको आम्हाला, कारण की ह्या बंदरामुळे आमची मासेमारी नष्ट होईल आणि शेती सुद्धा नष्ट होईल. आणि आम्ही जे हे काय करतात ना, हे मच्छीमारी, तिथे आम्हाला काय भेटणार नाही. काय करतो तू? मी आता शिकत आहे. कितीला आहे? आता 15वीला आहे, ग्रॅज्युएशन. मग आता पुढे तुम्ही नोकरी करणार आहे की मच्छीमारी करणार आहे की शेती करणार आहे? काय तुझे काय प्लॅन आहे? काय आमच्या साईडला मच्छी येते, ते मच्छीचं धंदा आहे ना, ते पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. मच्छीचे धंदा पुढे करणार आहे. ताई, तुमचं काय नाव आहे आणि तुमची काय मागणी? माझं नाव मयुरी मेहर आहे. मी वडरे गावातून आली आहे. आमची मागणी एकच आहे की वाढवण बंदर जे आहे ते रद्द झालं पाहिजे, आणि इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण सरकार सांगत आहे की हा विकासचे प्रोजेक्ट आहे, तो काय रद्द झाला पाहिजे, याचे मागचे कारण काय? आम्हाला वाटत नाही की हा विकासाचा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट हा फक्त आमचा विनाश करण्यासाठी आहे हा, आणि विनाश अशा पद्धतीने होणार
की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, सरकारने आश्वासन दिलं की तुमचा विकास होणार, पण विकास इथे काहीच होणार नाहीये. इथे जे भूमिपुत्र आहेत त्यांचा फक्त आणि फक्त विनाश होईल जर हे प्रकल्प आला तर. अच्छा, हे वाळवंट बंदर आला तर ह्याच्यामुळे काय काय नुकसान होणार आहे? नुकसान असं होईल की इथला जो भूमिपुत्र आहे त्याला हटवण्याचा प्रयत्न केला जाईल. जे मोठे बंदर येईल इथे त्याचं पाणी जे येणार ते दूषित पाणी येणार, त्या पाण्याने इथे विनाश होणार, भूमिपुत्रांचा विनाश होणार आणि रोगराई पसरली जाणार ती वेगळी. आणि जर ह्या लोकांनी जर आम्हाला हटवलं नाही तर जो खोल समुद्रामध्ये जो भराव टाकला जाणार त्यामुळे जर येणारे पाणी आहे जो गावात येणार त्याच्यामुळे भूमिपुत्र आपोआप इथनं हल्ले जाणार. अशा पद्धतीने इथे राजकारण होईल. समुदाय जमला आहे त्यांना एक न्याय मिळाला पाहिजे आणि कलेक्टर साहेबांनी आमचं जो हा जनसमुदायाचा जो आवाज आहे तो ऐकला गेला पाहिजे. और एक तमाम लोग जो है भले सरकार कहती है कि वाळवंट बंदर का हो, रिलायंस टेक्सटाइल हो, राजेश टेक्निकल का बंदर का हो, ये जो है विकास का प्रोजेक्ट है, लेकिन ये लोग जो है इस प्रोजेक्ट को विकास का नहीं विनाश का प्रोजेक्ट मानते हैं. तो ये मान्यता दिली. आम्ही कोर्टात गेलो होतो, काही नाहीये, सर्व खोटं बोलत आहेत. कोर्टाने अजूनही वाळवंट बंदराला मान्यता दिलेली नाही. खोटं बोलतायत. आम्ही प्रेसला दिलं, मुख्यमंत्री खोटं बोलताय असं काय उत्तर आम्हाला आलंच नाही. उत्तर काय उत्तर देणार ते? आता नारायण राणे तो मुलगा आपला नितेश राणे मत्स्य मंत्री वसईला प्रचाराला आले होते. नितेश राणे प्रचाराला आले होते, तिथे काय बोलले? वाळवंट बंदर काय मच्छीमारी काय होणार नाही, मच्छीमारी पण होईल, वाळवंट बंदर होईल, तुमचा विकास होईल. आणि त्यांना म्हणतो मी 4 दिवस गुढीत चला राहपोटीमध्ये, तेव्हा समजेल काय ते. आणि म्हणून म्हणतो की हा आपला आवाज बोधक करण्याचा काम फक्त इथे पुन्हा मी सांगतो कॉन्ट्रॅक्टर मी आणि दलालांनी केला होता. तर आता त्यांना चपराक बसलेली आहे. आणि दुसरा अजून मी सांगू इच्छितो इथे की नगरपालिकेचा इथे ते मुरबाई बंदर जर लोकांना नाही पाहिजे तर आम्ही होऊ देणार नाही. तसेच येणारे प्रकल्प सुद्धा अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.